देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। मैं हूं आपके साथ निहाली। चलिए अब रुक करते हैं आज की खबर की ओर। जालना में गोकुरेश्वर मंदिर में बंजारा समुदाय के सभी सदस्यों ने एकत्रित होकर बंजारा समुदाय को अनुसूचित जनजाति में शामिल करने की मांग को लेकर एक मार्च निकाला। बंजारा समुदाय को हैदराबाद राजपत्र के अनुसार अनुसूचित जनजाति एसटी में शामिल किया जाए और उनके संवैधानिक अधिकारों के अनुसार न्याय दिया जाए। हैदराबाद राजपत्र के अभिलेखों के आधार पर हैदराबाद राजपत्र, जिला राजपत्र के राजस्व अभिलेखों और बंजारा लामन समुदाय से संबंधित प्रशासनिक साक्ष्य को स्पष्ट है कि बंजारा समुदाय वनवासी, खानाबदोश, आर्थिक रूप से कमजोर और मूल रूप से आदिवासी है। महाराष्ट्र सरकार ने 2 अक्टूबर को हैदराबाद राजपत्र के अनुसार मराठा समुदाय को अन्य पिछड़ा वर्ग ओबीसी में शामिल करने के लिए एक सरकारी आदेश जारी किया है, जिसके बाद बंजारा समुदाय को अनुसूचित जनजाति में शामिल करने की मांग ने जोर पकड़ लिया। इस संबंध में एक बैठक आयोजित की गई। गणेश राठोड, जनता पेरणी समिती 3 गाडी, जरांगे पाटील 5 लग्न 7 सप्टेंबर रोजी या गायकवाड या ठिकाणी बैठक ठरली आणि या बैठकीमध्ये असं नियोजन झालं की रामराव महाराज जे सतत सातत्यापासून एसटी समाजामध्ये बंजारा समाज प्रवर्ग जाण्यात यावा, हे नरेंद्र मोदीपासून ते इंदिरा गांधीपर्यंत हा विषय आमचा त्या काळामध्ये गेलेला आहे। पण आज जो मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट जे लागू करण्यात आलेला आहे, त्याच धर्तीवर बंजारा समाज हैदराबाद गॅजेटमध्ये हा एसटी प्रवर्गामध्ये आहे। म्हणून आज आमचं असं ठरलेलं आहे की जालन्याचा भव्य दिव्य असा मोर्चा एसटी समाज बंजारा समाज एसटी समाजामध्ये जावा, म्हणून या ठिकाणी समस्त बंजाराच्या वतीने निर्णय घेण्यात आला आणि मोर्चाचा आंदोलन हा व्यापक स्वरूपामध्ये घेण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला असून जिल्ह्यातून आज प्रत्येक ठिकाणी मोर्चा निघत हा महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी मोर्चा काढण्याची तयारी आमची समस्त बंजारा समाजाची तयारी झालेली आहे। आज बंजारा समाजाची खूप मोठी मीटिंग झाली। काय विषय झाले मीटिंगमध्ये? आज बंजारा समाजाची एक मीटिंग झाली। त्या मीटिंगचा विषय असा होता की या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने एक 2 सप्टेंबरला GR काढलेला आहे। हैदराबाद गॅजेटचा GR आहे 2 सप्टेंबरचा। त्या GRच्या संदर्भामध्ये आमची मीटिंग या ठिकाणी झालेली आहे। तर जो 2 सप्टेंबरचा हैदराबाद गॅजेटचा जो GR आहे, त्या GR नुसार जर बघितलं तर आज आमचा बंजारा समाज हा एक खूप मोठा समाज आहे, जे की राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, कर्नाटका हे सर्व राज्यांमध्ये आमचा समाज मोडतो। पण या राज्यांमध्ये हा जो आमचा समाज आहे हा SC कॅटेगरीमध्ये आहे। आणि काही असे राज्य आहेत की जसे बघितलं तर आंध्र प्रदेश असेल, गुजरात असेल, बिहार असेल, ओडिशा असेल, पश्चिम बंगाल असेल, या राज्यांमध्ये ST कॅटेगरीमध्ये मोडतो। परंतु आमच्या महाराष्ट्रामधील जो बंजारा समाज आहे आमचा, जो 1,20,00,000 पर्यंत आमचा बंजारा समाज आहे या ठिकाणी, तर या बंजारा समाजावरती खूप मोठा अन्याय आजपर्यंत होत आलेला आहे। पण 2 सप्टेंबरची जो 2 सप्टेंबरचा GR आहे हैदराबाद गॅजेटचा, त्या अनुसार या ठिकाणी बंजारा समाजालाही ST प्रवर्गामध्ये रिझर्वेशन मिळू शकतो, हा असा GR शासनाने काढलेला आहे। तर त्या GRच्या संदर्भामध्ये आमचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते असतील, स्थानिक नेते असतील, या ठिकाणी सर्वांनी मिळून या ठिकाणी ही मीटिंग घेतलेली होती आणि त्या मीटिंगमध्ये हीच रणनीती होती, जो आमचा समाज बऱ्याच दिवसापासून ST रिझर्वेशन मिळण्यासाठी वंचित आहे, जे त्याचे खरे हकदार आहेत। कारण आज आपण बघतो की अदर राज्यामध्ये जर बघितलं तर बंजारा समाजाला SC आणि ST कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन मिळालेलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला वेगळाच प्रवर्ग तयार करून या ठिकाणी VJNTमध्ये टाकलेला आहे। ना SC आहे ना ST आहे, एक वेगळाच प्रवर्ग तयार केलेला आहे जो VJNTचा आहे। तर तो VJNTमधून आम्हाला काढून आम्हाला आमचा न्याय मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी एक मीटिंग ठेवलेली होती। कारण आज जर बघितलं तर बंजारा समाज आजही आमचा घुमस्तू समाज आहे आमचा, जो तांड्याच्या गावाच्या बाहेर असतो, तांडा वस्तीमध्ये राहतो। आणि या ठिकाणी जर बघितलं की बंजारा समाज हा एक खूप मागासलेला समाज आहे। या ठिकाणी बंजारा समाज शैक्षणिक दृष्टिकोनातून बघितलं तर खूप मागास आहे, आर्थिक दृष्टिकोनातून खूप मागास आहे, सामाजिकरित्या सुद्धा खूप मागास आहे। जर हा समाज ST कॅटेगरीमध्ये जर सामील झाला तर आम्हाला आमचा न्याय मिळाल्यासारखं आम्हाला असं वाटेल। त्यामुळे आम्ही या ठिकाणी फिलहाल खबरों में इतना ही। बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज।